नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सो आत्ताच गोगोची आंघोळ झाली आहे, गोगो संपला आहे आणि बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहे. कंटिन्यू व्लॉग करणं किंवा कंटिन्यू काही करणं मला जमत नाही आहे. थोडीशी माझी तब्येतसुद्धा अशी असते, थोडी सर्दी हे ते. सो माझा मूड नसतो मग, आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. घर रिनोव्हेट झालं आहे, त्याचे व्लॉग मी केले होते. बट विषय असा झाला की स्टोरेज फुल, एडिटला टाईम भेटला नाही, फोनमधून लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर होईना व्हिडिओ, भरपूर काय गोष्टी झाल्या. सो फॉर एक्झाम्पल, डिजिटल सगळा लोचा झालेला, डिव्हाइस सगळे माझे यूज करता नाही आले मला किंवा काहीही. सो मी आता फ्रेश होणार आहे. आज व्लॉग करायचं कारण स्पेशली की उद्या आहे रवीचा बड्डे. सो आज मी ठरवलं आहे की त्याला एक रात्री 12 वाजता कट करण्यासाठी मी त्याला ब्लॅक फॉरेस्ट आवडतो, सो ब्लॅक फॉरेस्ट बनवू की मला ट्रफल आवडतो म्हणून ट्रफल बनवू, असं चाललं आहे माझं. सो ठीक आहे, बघू ते. आणि उद्या रात्री कट करण्यासाठी मी बनवणार आहे चीज केक. सो नो बेक चीज केक मी सर्च करते. मी फर्स्ट टाईम चीज केक बनवणार आहे. त्याला आवडतो खूप. आम्ही ऑलवेज चीज केकच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या पेस्ट्रीज वगैरे आणतो. सो माझं चाललं आहे बिस्कोचा बनवू की ब्लूबेरी बनवू. सो असं चाललं आहे, बघू. जर मला कुठले प्रॉडक्ट अवेलेबल आहेत, प्रॉडक्ट इट मीन्स कुठल्या वस्तू अवेलेबल होतात ते, सपोज बिस्कोचं स्प्रेड किंवा बिस्को बिस्किट्स, जे लोटस बिस्को बिस्किट यम्मी लागतात, ते जर भेटले तर मग बिस्कोचा बनवेल. नाही तर मग मी ब्लूबेरीचं बनवेल. ब्लूबेरीचं मी काय घरी हे एक्स्ट्रॅक्ट बनवणार नाही, मी रेडीमेडच यूज करणार आहे, कारण की मी फर्स्ट टाईम बनवते आहे. सो आय डोंट नो. आणि रवीच्या बड्डेसाठी बनवते, ते चांगलंच व्हावं अशी माझी इच्छा आहे, त्यामुळं मी रेडीमेड यूज करणार आहे. मध्ये आधे कधीतरी मी ट्राय करेल. मला ब्लूबेरी मफिन बनवायची पण खूप इच्छा आहे. मला खूप आवडतं कॉफी आणि ब्लूबेरी मफिन. ओ माय गॉड, कडक कॉम्बिनेशन लागतं ना. जर तुम्हाला येत असेल किंवा तुम्ही कुठे कॅफेमध्ये गेले तर नक्की ट्राय करा. मस्त कॉफी हे मफिन, ब्लूबेरी मफिन. ओ माय गॉड, मला आत्ता खायची इच्छा झाली. बघा, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि सो ते बनवेल मी तेव्हा मग स्प्रेड वगैरे बनवेल किंवा मग छोटे पेस्ट्रीज वगैरे बनवेल, तेव्हा स्प्रेड बनवेल. पण आत्ता मला रिस्क घ्यायची नाही आहे आणि मला तेवढा टाईम पण नाही आहे. सो बघू, आजचा दिवस हे तरी करायचं ठरलं आहे. ते पाहू. अजून मला फ्रेश व्हायचं आहे, काम बाकी आहे, ते काम करते. गोगू झोपला आहे तोपर्यंत जरा रिलॅक्स, खाऊन पिऊन घेते. सकाळी सकाळी थेपले बनवलेत मी. सो चहा आणि थेपले. ठीक आहे. सो नाश्ता वगैरे झाला, काम वगैरे केलं, गोगो उठला, गोगोला खाऊ पिऊ घातलं, त्यातच पूर्ण वेळ गेला. आणि गोगो थोडीशी किरकिर करत होतं, त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही. जेवढं जमलं आहे तेवढं फक्त हे केलं आहे. बघू इन डिटेलमध्ये मी नंतर कधी पुन्हा बनवेल तेव्हा करेल. तुम्ही फटाफट जसं जमलं आहे तसं मी पटकन आपला चीज केक वगैरे बनवून घेतला. आणि त्याला असं भरपूर मला रिसर्च करावं लागलं, भरपूर रेसिपी घेतल्या, भरपूर रेसिपी घेतल्या. सगळ्यांची प्रोसिजर वेगवेगळी होती. सो जी कॉमन प्रोसिजर होती ती सगळी मी घेऊन वगैरे ते सगळं जरा R&Dच केल्यासारखं केलं आहे. तर शेवटी माझा चीज केक बनला, यातच मी खुश होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तो चीज केक बनवल्यानंतर पण मला शांत झोप येईना की उद्या तो चीज केक चांगला डिमोल्ड होतोय की नाही, याच्याच टेन्शनमध्ये मी सेकंड केक आपला साधासुद्धा जस्ट एक सिम्पल ट्रफल बनवलं, जे काय सेट झालं नाही बट टेस्टी झालेलं आणि दिसतसुद्धा फार 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 छान होतं. सो तो सेट केला कसा बसा फास्टमध्ये. आणि रात्री रवीसाठी असा 12 वाजता केक कटिंग केलं. मग तो पण फार खुश होता. त्यालासुद्धा हा केक आवडलेला, त्याला फ्लेवर आवडलेला. बस मी माझ्या बड्डेच्या
बड्डेसाठी जितकी एक्सायटेड नसते तितकी रवीसाठी असते, कारण की केक कटिंग करताना वगैरे जी त्याच्या चेहऱ्यावर एकदम लहान मुलासारखं हॅपीनेस जे असतं ना, त्यासाठी मी फार 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 खुश असते आणि त्यासाठी मला ही मेहनत करायला आवडते. त्याचा डे स्पेशल बनवायचं म्हणून सकाळी सकाळी मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे थालीपीठ आणि दह्याची चटणी, त्यालासुद्धा फार आवडते, मलासुद्धा, सो ती बनवली. गोवा आणि रवी खाली पण आले. कुठे गेले होते? कुठे गेला होता तू? हा, कुठे गेला होता? मजा आली तुला? अशी मजा आली तुला? तो पहिला पाहतो तू आलाय की नाही. रवी 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 हॅपी बर्थडे रवी. हॅपी बर्थडे. थँक्यू. परफ्यूम नाहीये, तुझ्या दातांवर, तुझ्या स्माइलवर खूप प्रेम आहे ना, म्हणून तुझ्यासाठी ते. हो व्हाईट आहे, पण इथल्या पाण्याने तुझे थोडेसे हे झालेत ना, ते तू खूप घासत असतो, तर त्यापेक्षा एफर्टलेस तुझे दात एकदम सुंदर राहतील. कसं वाटलं? यूज कर आता, म्हणून आता दिलंय. मग आता ब्रश करणार ना? हा, मग दात व्हाईट व्हायला दातांना लावणार तर फेसला लावणार काय यार तू? ब्रश करायच्या आधी लावायचं. ब्रश कर ते लावायचं. चुप. नाही झिजत यार, म्हणून तर घेतलं ना. तू एवढे घासतो की ते झिजतील, तर याने झिजणार नाही, व्यवस्थित राहतील व्हाईट छान. हा, मी पण यूज करेल मध्ये आधी. माझे पिवळे झाले, ठीक आहे. तसे रवीचे फेवरेट थालीपीठ, दह्याची चटणी आणि हा चाय, गरम गरम चहा आणि चहा मस्त असे क्रीम रोल, ते मला खूप आवडतं. हॅपी बर्थडे बाबू. कसं वाटलं तुला? ते केलंय मी. निघणं इम्पॉर्टंट आहे, टेस्ट चांगलं निघाला सक्सेसफुल. फायनली कसं काय मी काय केलंय? दाम दाम जमलाय मला. हे भांडण 4 वर्षानंतर कामाला आलंय. 4 वर्षानंतर. हो माय गॉड. मी चीज केकचा बिझनेस चालू करू शकते आता. टेस्ट पण खूप छान झालेली आहे. तुझ्या बर्थडे साठी मी खास बनवलंय फर्स्ट. थँक्यू. फायनली चीज केक तर बनलेला. मग रवीला औक्षण वगैरे केलं, तर गोगोच फार एक्सायटेड होता त्यापेक्षा. त्याला पण सगळं करून घ्यायचं होतं, तर त्या दोघांचं औक्षण वगैरे केलं, गिफ्ट वगैरे दिला.
आणि आम्ही बाहेर गेलो मग जेवायला, कारण की दिवसभर काही मला जमलंच नाही करायला जास्त, तर मग आम्ही बाहेर गेलो जेवायला. त्याला गिफ्ट पण फार आवडलं. तो कसा असतोय. कोकोची स्माइल बघ कसं दिसतंय बाबा. मस्त कसं भारी दिसतंय. आता सेकंड वास. खूप मस्त आहे यार. टायटन मला ट्राय करायचं होतं ना. मी अजून 2 मागवलेले, 4 मागवलेले टोटल, पण नंतर हा म्हणजे हा ब्लॅक आहे, तो ब्लू आहे. बघ की जरा. बघितलं दोन्हीचा बी एकदम क्लास आहे. शूज हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रवी, हॅपी बर्थडे टू यू. टांग 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 टांग. तो त्याला काय बोलायलाच नको. तिकडे घे, पुढे घे थोडंसं. थांबा. सगळं हे करून टाक. खूप थंड आहे. मी मगाशीच काढायला हवा. ए तू ब्लो नाही केली का? ब्लो कर. ती खाली येते केक वर. ए गोगी, म्हणजे गोगी. खरं खरं खूप आवडला. बस कापला. ब्लूबेरी तर देऊ शकतो. थंड आहे ना. नकोय त्याला. थांब. खूप थंड आहे अरे. ना आवडली. नको जबरदस्ती. हा दे आता. गरम झाला असेल. नको म्हणूनच येत नाही आम्ही तुला. आणि तू हे करतोस, खेचाखेच करतोय. आम्हाला माहिती तुला काय हवं असतं काय नाहीये.